मॉम 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 पेन 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 आई ह्याच मुली असतात तर किती शांत खेळल्या असत्या. हा? मग एक होऊ द्यायची ना. हॅलो नमस्कार मंडळी. तर मी सांगण्याच्या अगोदरच तुम्हाला कळालं असेल की आमचं चाललं काय आहे. तर आरमूरवरून शिफ्ट झाले हे तर तुम्हाला माहिती आहे, पण सध्या आता आदिलाबादमध्ये सगळं सामान आणून टाकलेलं आहे. तेच आमचं सेट करणं चाललेलं आहे. आता एवढं सारं सामान ठेवायचं तर कुठं, कारण मी राहणार आहे आदिलाबाद. अर्धं सामान आसिफाबाद पाठवलं आहे, म्हणजे माझं अधूनमधून आसिफाबाद पण जाणं होईल. पण मुलांना स्कूलमध्ये आदिलाबादला टाकायचं आहे, कारण आसिफाबादचे स्कूल्स वगैरे बिलकुल छान नाहीत असं आम्हाला समजलं. आणि तिथं ट्रान्सफर आमचं फक्त आणि फक्त 1 वर्षासाठी झालं आहे. परत हा पसारा घेऊन तिथं जा, तिथं 1 वर्ष राहा, तिथून अजून निघा. यासाठी आम्ही ठरवलं आहे की आम्ही म्हणजे मी आणि लेकरं आदिलाबादला राहायचं आणि यांनी आसिफाबाद असतील. येणं जाणं म्हणजे सॅटर्डे संडे आलं की येणं जाणं करतील ते. तर अशी काही आमची प्लॅनिंग आहे. बघू पुढे काय काय होईल. तर आता एवढा सारा पसारा मग सेट कसा करायचा. आता आमच्या दोघीचे असे बॉक्स बेड आहेत, तर हेच मग आता काढून यात सगळं ठेवणं चाललेलं आहे. आणि माझा पसारा तर ठेवायचाच होता, त्याचबरोबर आमच्या घराची मग क्लिनिंग चाललेली आहे. कारण आमची स्टोअर रूम इतकी जास्त खराब झाली होती ना, म्हणजे विचारूच नका. म्हणजे घर बांधून 1 वर्ष झालं आहे आणि 1 वर्षापासून त्या मध्ये सामान ठेवायला होतं अशी नाही, 10 वर्षापासून ते आवरलं नसल्यासारखी झाली होती. तर तिथलंच मग एक्स्ट्राचं जे सामान आम्ही हे लागतं ते लागतं म्हणून जे तिथं ठेवलं होतं ते सगळं आणून आता बेडमध्ये शिफ्ट करणं चाललेलं आहे. हे कम्प्युटर, असे 2 कम्प्युटर आमच्याकडे आहेत बरं, पण आमच्या माणसांची एवढी हायगाई ते एकही लावायला तयार नाहीत. तर चला म्हटलं, जेव्हा तुम्ही लावसाल तेव्हा ते बेडमधून काढता येईल, तोपर्यंत तरी त्याला आता आतमध्येच ठेवता येईल. या सगळ्या कामांमध्ये, ह्या धिंगाण्यामध्ये, इकडचं तिकडचं इकडं आवरण्यामध्ये मला काही व्लॉग शूट करणं होत नाही आहे. झाले तरी माझे व्लॉग काही इंटरेस्टेड नाहीत. असेच क्लिनिंगचे किंवा पॅकिंगचे हे ते असेच व्लॉग चालू आहेत सध्या तरी. पण माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत किंवा जेवढे लोक मला बघतात त्यातले काही जण तर असे आहेत, म्हणजे बोटावर मोजण्यासारखे का होईना, पण त्यांना डेली असतं की हा व्लॉग येईल बाबा, शॉर्ट का होईना, म्हणजे ते बघण्यासाठी एक्सायटेड असतात. तर त्यासाठीच कोणतं का होईना, काही का होईना, मी सध्या टाकणं चाललेलं आहे माझं. अजून एखादी महिन्यानं माझं सगळं व्यवस्थित सेट झाल्याच्यानंतर व्यवस्थित रेग्युलर व्लॉग, शॉर्ट, सगळं मिनी व्लॉग टाकायचा माझा प्लॅन आहे. आता बघूया समोर काय काय होईल, पण सध्या तरी व्लॉग आता असेच राहतील. तर तुम्ही ॲडजस्ट नक्की करा. आणि मॅक्झिमम आता आमचं आवरणं झालं आहे, म्हणजे बेडमध्ये जेवढं ठेवायचं होतं तेवढं तरी झालं आहे. आता आम्ही एका ताईला उद्या सांगितलं आहे कामासाठी, तर त्या आल्याच्यानंतर मग सगळे भांडे वगैरे डब्बे सगळं घासणं होईल. ते पण मग जेवढं लागेल तेवढे वरती ठेवून बाकी सगळं अजून आम्ही बेडमध्ये ठेवून देसाल. तर अशी सगळी कहाणी आहे. हॅलो नमस्कार मंडळी. तर अगोदर तुम्हाला बोललेस तर तुम्हाला सगळं कळालं असेल की आरमूरहून आम्ही शिफ्ट झालो. ती यांची ड्युटी आसिफाबाद पडलेली आहे. आम्ही आता आदिलाबाद आलो. अर्धं सामान आसिफाबाद गेलं आहे, अर्धं सामान इथं आहे. तर हे सगळं तर तुम्हाला डिटेल समजलं असेल माझ्या बोलण्यावरून. आत्ता तुम्हाला माझा पसारा दाखवते, म्हणजे किती धिंगाणा आहे आणि तेवढं सगळं आवरायचं आहे. आता इथं बघू शकता आमच्या लेकरांचं सकाळी सकाळी कसं खेळणं चाललेलं आहे. तर आता मग 1-2-3 दिवस तर आम्हाला आवरायला लागतील. आणि आमचं घर पण खूप खराब झालं आहे, म्हणजे बरेच दिवसापासून आवरलं नाही. तर याच्यासोबत तेही आवरून घ्यावं म्हणून आमची प्लॅनिंग चाललेली आहे. तर चला मग सगळं क्लिनिंगला सगळं जे सामान आणलेलं आहे ते सगळं व्यवस्थित लावायला आता चालू करावं. ताई स्वयंपाक करत आहेत आता, म्हणजे एकदा स्वयंपाक आवरला की लेकरांना जेवायला वगैरे दिलं की काम मिटून जातं. तर मग स्वयंपाक मागे ठेवला की मग ते मध्ये मध्ये असतं भूक लागली असं तसं. तर ताई ते करतील, तोपर्यंत मी बाहेरचं काय आहे छोटं मोठं आवरून घेईल. तर तुम्हाला आता माझा पसारा दाखवते किती आहे. तर हे बघू शकता तुम्ही, असं इकडे हे बॉक्सेस ठेवलेले आहेत. तर असं काही सामान पडलेलं आहे माझं. आणि इथं फक्त अर्धं सामान आहे बरं, अर्धं आसिफाबादला पाठवलं आहे यांच्यासोबत. तर हेच सगळं व्यवस्थित लावायचं आहे. तर भरपूर काम आहे. आता तुम्हाला मी नंतर बोलते.
तसं लागतंय ना दोघं अपोजिट मध्ये हे केलं आणि ते सोफा आहे कसं खेळायला त्याच्यावर. ताई ह्याच मुली असतात तर किती शांत खेळल्या असत्या. हा मग एक होऊ द्यायची ना. तुम्ही स्ट्रॉंग आहो ना माझ्यापेक्षा, तुम्ही होऊ द्यायची ना. चांगलीच आहे. सुनाला शांती राहील म्हणतो. बघा वेळ नसल्यावर मेथीची भाजी अशी निवडतो आम्ही. त्याला फक्त कट करून घेतले बाईन. आता काय करणार मग. भैया म्हणते का काल तरकारी आणले होते म्हणते ना आली भाजी सोडून आधी दुसरं कशाला करायचं ते करायचं ना. ते कोण ऐकून घ्यावं त्यांना काय करणार आहे. नाही प्रत्येकच बाया अशी ट्रिक कधी कधी यूज करत असतील अडचणीच्या टाइमला. काय म्हणतात. हे बघा आमच्या किचनचा धिंगाणा आणि आमची स्टोर दाखव वाटत नाहीये. हा आरमोरून आणलेला काही किराणा असा पडलाय म्हणजे तिथं उरलेला आहे बरं हे पापड वगैरे सगळं. तर आता आसिफाबादला जे जे यूज न होणारं मी इथं ठेवलं आहे कारण पापड वगैरे ते यांनी तळून खाणार नाहीत म्हणून मी हे इथं ठेवलं आहे. आणि जे यांना लागेल तेवढा किराणा मग इकडं पाठवलं आहे मी. एवढं आवडणं 1 वर्षासाठी. परत बापरे तिळ हे काहीतरी DIY करावं. हे करू ते करू म्हणणं तर आमचं खूप जास्त चाललेलं आहे. पण आम्ही काय काय दिवा लावतो आता समोर तुम्ही बघाच. तर हे जे आता राऊंड होतं त्याला वायफायची वायर गुंडाळून आलेलं होतं. तर एक्स्ट्रा पसारा मॅक्सिमम मी तिथं फेकून दिला होता म्हणजे खाली अक्काकडे आणून ठेवला होता त्यांनी रांगोळी घेतील म्हणून. पण त्यात मी टाकलेलं हे काढून घेतलं की याचं काहीतरी DIY बनवता येईल म्हणून. तर बघू आता बनवणं किती होईल. आणि माझं सगळं जे भांडे होते ना ते काढून ठेवणं चाललेलं आहे कारण आम्ही एका ताईला बोलवलं आहे असं तुम्हाला मी सांगितलंच. तर मग त्यांनी घासून देतील हे भांडे. आणि दुसरा एक्स्ट्राचा जो पसारा एक्स्ट्राचं जे सामान आहे मग ते आम्ही स्वतः क्लीन करून व्यवस्थित आतमध्ये सेट करणं किंवा ठेवणं होईल. तर आता बघा ह्या बॅगमध्ये मी जे फुटणारं सामान थोडं व्यवस्थित ठेवून आणलं होतं. तर त्यामध्ये 1, 2, 3 देवाच्या मूर्त्या फ्लावर वास वगैरे होते आणि काही वाट्या असं बरंच काही पानपुडा वगैरे असतो ना हे सगळं काही मी यात आणलं होतं. तर आता मला भीती होती की काय काय राहिलं आहे काय काय फुटलं आहे. तर टाईमवर मला काहीच भेटत नव्हतं तर मी कोणताही दिसेल तो क्लॉथ गुंडाळून ठेवला होता. तर सगळं व्यवस्थित राहिलं आहे काहीच फुटलं नाही. दुसरं आवरण्यात किंवा घासून पुसून ठेवण्यात वेळ लागला तर चालेल पण हे अगोदर ठेवायचं असं ठरवलं आम्ही. कारण घरात लेकरं आहेत आणि लेकरांचा धिंगाणा आणि मुलं आहेत अजून. तर इकडून तिकडं पळणं हे फेकणं ते फेकणं त्यांचा असा खेळ असतो. तर मग एखादी वस्तू फुटली की मग झालं काम म्हणून आधी हे क्लीन करायला घेतलं आहे मी. आणि ही मूर्ती वगैरे खूप खराब झाली होती म्हणजे आपण कितीदाही क्लीन केलं तर ते डस्ट बसायचा तो बसणारच. तर व्यवस्थित मग स्वच्छ क्लीन करून घेतली. आणि हे जे फ्लावर वगैरे होते फ्लावरचे बंच होते ते सगळं वॉश करून घेतलं. जे जे डस्ट झालं होतं किंवा जे बॉक्समध्ये होते ना ते पण सगळं वॉश करून घेतलं. आता म्हणलं काही वस्तू इथं वापरायला काढूया ताईला म्हणजे जे इथं नाही ते सगळंच वापरायला काढूया म्हणून मग हे सगळं काढलं वॉश करून घेतलं. आणि इथं लेकरांची थोडी हेल्प चाललेली आहे की मी करतो मी ठेवतो. आता वाटत होतं की उगाच यांना ठेवू दिलं कारण एखादी वस्तू जर यांनी पाडली तर मग काही खरं नाही. आणि यांचं कॉम्पिटिशन चाललं होतं की मी नेतो असं तसं. तर बघा असं सगळं हे जे काचेच्या वस्तू होत्या ज्या फुटणाऱ्या वस्तू होत्या ह्या सगळ्या क्लीन झाल्यात आता.
सगळं काम जर एकदाच करायला काढलं तर ते कसंच होणार नाही ते आम्हाला माहिती होतं. म्हणून जेवढेही कपडे, साड्या, ड्रेसेस, लेकरांचे कपडे आमचे जेवढं काही होतं ना तेवढं मी फक्त कबर्डमध्ये भरून टाकले. म्हणजे काय कुठं ठेवलं आहे ते पण मला माहिती नाही, पण ते जसं दिसलं म्हणजे जिथं जागा दिसली तिथं भरून टाकलं आहे. म्हणजे बाहेरचं एकदा सगळं क्लीन झालं, भांडे वगैरे सगळं ठेवणं झाल्याच्यानंतर आतमधलं आपण थोडं थोडं करू शकतो. म्हणून मी हे सगळं आतमध्ये आणून ठेवलं आहे आणि आता आमचं थोडंसं रिलॅक्समध्ये गप्पा मारत चाललेलं आहे बोलणं. आणि माझं ताईला मी शिवलेले ब्लाउजेस दाखवणं चाललेलं आहे. तर सकाळपासून काम करून दमलो होतो आणि आता बघा जी स्टार्टिंगला लावलेली क्लिप ना यानंतरची होती, पण मला स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं बोलायचं होतं म्हणून ती क्लिप मी अगोदर लावली होती. आता आमची सगळी स्टोअरूम खाली करणं चाललेली आहे. तर यातला एक्स्ट्राचा जो पसारा आहे तो आम्हाला बेडमध्ये नेऊन टाकायचा आहे. तर त्यासाठीच मग हे सगळं काढणं चाललेलं आहे आमचं. आणि अगोदर आम्ही बॉक्सेस भरले म्हणजे बॉक्स बसल म्हणून बेडमध्ये, पण ते काही बसला नाही. आणि माझ्या रूममध्ये तुम्हाला काही चेंजेस दिसत असतील तर हा बेड ना आम्ही काल इव्हनिंगला ड्रेसिंग या साईडला आणि बेड एकदम भिंतीला लागून असं केलेलं आहे सेट. पण ते आम्हाला महागातच पडलं, तर ते काही काढता येत नव्हतं. म्हणजे जे बॉक्स होता तो काढता येत नव्हता, याला परत सरकवावं लागलं. आणि आता मग हे काढून यात ठेवायचं आहे सगळं. तर माझं सगळं सेट झाल्यास मी आदिलाबादला व्यवस्थित सेट झाल्यास एकदा माझ्या रूमची टूर तुम्हाला नक्कीच देईल, जेव्हा सगळं व्यवस्थित छान क्लिनिंग सगळं झाल्याच्या नंतर. आणि आता मग हे काठ्या वगैरे लावून ह्या प्लायवूडला थांबवायचा प्रयत्न आमचा चाललेला आहे, म्हणजे की आम्हाला मध्ये सामान व्यवस्थित ठेवता येईल आणि एक जणाला उगं धरून थांबायची गरज पडणार नाही म्हणून. दोन्ही सरकायला सरकलं की राम जाने. टप निसटलं. नको ग पडू देऊ नको.
काय स्वाती तिथे ठेवायचं. सांगा कुठे ठेवायचं. तुमची वस्तू, तुमची गलती. तुमची गलती म्हणायला आता ते थोडी ना त्यांची गलती आहे, माझीच गलती. तुमची गलती. मी ठेवले नाही. तुम्ही स्पेस ठेवायचं का नाही, तुम्ही त्या सांगायचं का नाही. सांगितलं ते काय केलं, सांगितलं ते काय केलं. जिथं मला ठेवायची होती तिथं म्हणलं तरी काय म्हणले. बिल्डरला इलेक्ट्रिसिटी वाल्याला दोघाला आणि तुमच्या मालकाला तिघाला पटवायचं ना. त्याच्यातले 2 तापलेच होते. म्हणूनच ते बिघडलं काम. आपले होते म्हणून बिघडलं. दुसरे राहिले असले तर थोडं राहिलं तर असतं. इलेक्ट्रिसिटी वाला दुसरं होतं. मग स्वतः वाट लावली, माझ्या बाथरूमची वाट लावली सगळी. ओए जेठानी क्या कर रही. थारा खींचन तो शीरा दिखा तारा. कढई, गॅस फिरवणं, रागेनं, चिपकणं. हो ते पटकन काहीतरी आहे. जागाचं भांडण. अजून काय 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 होतं त्याच्यात? बाई बाई गिलास, गिलास नाही काही नाही या. डबा. तर ताईनं मस्त असा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवला होता आणि इतका मस्त आणि टेस्टी झाला होता ना. थोडा थोडा शिरा खाऊन आता लागलो आमच्या कामाला. आणि शिरा करताना ताईनं जे फिरवणं, शिरा, जाऊबाई असं तसं म्हणलेलं होतं ना, ते एका रीलमध्ये ऐकलं होतं आम्ही. आणि ती रील बघून आम्ही इतकं जास्त हसलो होतो ना, तर तेच ताईचं रिपीट करणं चाललेलं होतं. आता आम्ही बेड तर अलीकडे सरकवला होता, पण तेव्हा तो बेड खुल्ला होता. आता त्यात सामान टाकलं आहे तर ते आम्हाला हालायला पण तयार नव्हता. आणि झटून शेवटी आत्ता काही आमचा बेड सरकला आहे. तर इतकं झटलो ना आणि ते बेड सरकवताना इतकं जास्त हसलोत. तर हसणंही तितकंच झालं आणि हातं दुखणंही तेवढंच चाललेलं होतं. तर शेवटी कसाबसा बेड सरकला आणि मस्त सेट झाला. भैयाची वाट बघत बसली असती संध्याकाळपर्यंत तर ते मग आमचंही मन लागलं नसतं. कारण आपण एकदा एखादी काम हातात घेतलं की मग ते केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. तोपर्यंत आपण थांबू शकत नाही, असा काहीचा प्रकार. आणि ॲक्च्युली ताई आल्या होत्या ह्या शेंगा मोडून, सकाळी भाजी पटकन करता येते म्हणून. आणि इथं आलं की मी ताईच्या मागे ते बेड सरकवायचं लावलं. मी तिकडं बोर उलाले आणि इकडं शेंगाय मोडाय आले. परवडलं नाही. हे बघा हात, हे बघ लाल, तुझे दाखव, माझं टॅप कर. हे बघ टॅप पेला नाही असं फोनला क्लिअर आहे ना गेलं. बघ किती लाल लाल खरंच. आम्ही दोघी ना अशा गप्पा मारत किंवा असा टाइमपास करत जर सगळं आवरायला लागलो ना तर 2 दिवसाचं काम 4-5 दिवसावर तर नक्की पडेल. तर आता मला इथलं थोडंफार आवरून आसिफाबाद जायचं आहे, मग तिथलं आवरायचं आहे. तिथलं आवरून झाल्याच्या नंतर परत आल्यावर मग मी माझं कबड म्हणा किंवा कपडे वगैरे ते धुणं व्यवस्थित ठेवणं किंवा जे प्रेसला द्यायचेत आयरनला द्यायचेत ते देणं, म्हणजे असं सगळं काही करेल माझ्या रूमचं. पण बेसिक क्लिनिंग तेवढी सगळी आज केलेली आहे. आणि आता उद्या ते ताई आल्यावर बाहेरचं सगळं होईल. बाहेर इतका जास्त धिंगाणा आहे ना, भांडे वगैरे ते सगळं जशाला तसं पडलेलं आहे. तर फक्त बेडमध्ये जेवढा आम्हाला पसारा टाकायचा होता तेवढाच आज झाला आहे बरं. आणि स्टोअररूममधलं जेवढा पसारा काढायचा होता ते काढणं झालं आहे. तर इथं आता लेकरांचे झगडे होते ते सॉल्व करणं चाललेले आहेत. आणि असं काहीसं आजचा दिवस गेला आहे आणि खूप थकलोत बरं आज. आणि उद्या तर आता काय हाल होईल माहिती नाही, कारण उद्या परवा फुल म्हणजे फुल काम आहे. आणि इथलं काम आवरून परत आसिफाबादचं काम. तर माझ्या मागचा हा महिना तर कधी संपतो की, कारण या महिन्यात मला इतकी जास्त धावपळ, इकडचं तिकडं पळा, इकडचं आवरा तिकडचं आवरा असं चाललेलं आहे. हे मे महिना गेल्याच्या नंतर मी थोडीशी रिलॅक्स होईल असं मला वाटत आहे. दिवसभराचा ताण थकवा, दिवसभर काम केलेला जो कंटाळा आलेला होता, हे सगळं काही
हसून खेळून अर्ध कमी झालं बरं. आणि डुग्गूनं मस्त असं मसाज करून दिलं मानला वगैरे. तर तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल. आणि अशी काहीशी आगळी वेगळी निराळी क्लिप घेऊन व्हिडिओचा मी शेवट करत आहे. आणि भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. छान वाटला का नाही ते तुम्हाला माहिती, पण मी तर म्हणत आहे भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.